हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू आवर चॅनल. आपला चॅनल सगळ्यांचं चॅनल साहिल रणवे व्लॉग्स. मी तुमचा लाडका साहिल पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सर्वांना आधी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हर हर महादेव. तर आज आपण चाललो आहे चरोलीला. चरोली म्हणजे आळंदीतून शेजारचं गाव म्हणजेच आमचं चरोली गाव. चरोली गावात तिथं वागेश्वर महाराजांचं मोठं मंदिर आहे. तर ते मंदिर बघण्यासाठी आपण जाणार आहोत. आणि आज महाशिवरात्री असल्यामुळं उपास पण आहे. आणि आजचा फुल डे काय काय करतोय मी ते नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. मला पहिल्यांदा बघत असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स. सबस्क्राईब केल्यावर शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. चला तर आता चाललो आहे आपण महादेवाला म्हणजेच चरोली गावात. चला तर फ्रेंड्स, हे बघा आपण आता चरोलीमध्ये पोहोचलेलो आहे. आळंदीपासून शेजारचंच गाव चरोली आहे. तर बघा मस्त असा उरूस भरलेला आहे. त्यांचा उरूस महाशिवरात्रीच्या दिवशी असतो. तर हे बघा आता आपण आतमध्ये आलो आहे आणि हे मंदिराचं बॅक साईडून आम्ही एंट्री केली ती. तर त्यामुळं हे बघा एंट्री गेटलाच आपल्याला हा देखावा दिसतो. आणि रात्रीची तर मस्त लाईटिंग होते आणि मस्त कारंजे वगैरे असतात तिथं. आणि हे बघा मंदिरामध्ये खूप अशी गर्दी होती, खूप खूप गर्दी होती. महाशिवरात्री होती आणि गावाचा उरूस महाशिवरात्रीच्या दिवशीच असतो. आणि हे बघा गर्दी तुम्ही बघू शकता. मस्त इकडून तिकडून जरा 4-5 फोटो व्हिडिओ वगैरे काढले. आणि मंदिरात तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर होती. आणि हे बघा हे नंदी महाराज आहेत. आपला भोलानाथ सकून सांग खरं होईल का. तेव्हा आता बघा हा आपला नंदी बैल आहे. तो हा नाही, सगळे लोक त्याला फोटो काढत होते, प्रश्न विचारत होते, सांगत पण होता हा नाही हो हो करत होता बिचारा. आणि हे बघा मंदिराचं एंट्री गेट आहे. तर हे आहे आपलं मंदिराचं मेन एंट्रन्स. इथं तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती. तर आम्ही फक्त मुखदर्शन केलं आणि बाहेर आलो. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे बघा. तरी मी दाखवलं हे बघा. हे आपण खालून आलो तर ह्या रोडनी येतो, पण आम्ही बॅक साईडने आलतो. आणि मंदिराचं काम चालू होतं तिथं शिवाजी महाराजांचं पुतळाचं. तर मंदिराचं हे एंट्रन्स गेट आहे. एंट्रन्स गेटवरनंच आम्ही मुखदर्शन केलं. आणि वरती महाप्रसाद पण होता, साबुदाणे वडे होते, भरपूर भरपूर होतं. आणि हे लाईनमध्ये थांबलेले लोक दर्शनाला. आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. त्यामुळं मला जेवढं व्हिडिओ काढता आला तेवढं मी व्हिडिओ काढले तुमच्यासाठी. आणि तिथून आता आम्ही आलो घरी निघालो. घरी आल्यानंतर मस्त भूक लागलेली. तिथं खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही कुठंच नाही थांबलो. मस्त घरी आल्यावर साबुदाणे वडे केले ते मम्मीनी. मस्त साबुदाणे वडे. मी आल्यावरती कोशिंबीर केली ती. तर बघा कोशिंबीर केल्यानंतर मस्त एन्जॉय केले. साबुदाणे वडे प्रसाद आणलेला थोडा तिकडून तो खाल्ला. मी, मम्मीनी, आईनी आणि आजीचा आमच्या तिघांचा उपवास होता. तर साबुदाणे वडे पण खूप सुंदर झालते. साबुदाणे वडे खाल्ल्यानंतर जरा आराम केला आणि नंतर संध्याकाळी परत आमच्या घराच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे तिथं गेलतो. तर बघा हे तिथलंच मंदिरातलं तुम्हाला दाखवतोय महादेव. तर तिथं दर्शन केलं. तिथं दर्शन करून आम्ही गेलतो वैतागेश्वरला, मी आणि मम्मी. वैतागेश्वर आपल्या आळंदीतील नदीच्या पुलापाशी आहे, चाकण चौकातून. तिथं वरती हे वैतागेश्वर महाराजांचं मंदिर आहे. हे आतमधले महादेव आहेत आपले. तिथं पण खूप गर्दी होती, पण आम्ही आतमध्ये दर्शन केलं बाहेर आलो. आणि मम्मी आणि मी गेलतो. आणि इथं पण महाप्रसाद होता मस्त. आम्ही दूध पिलं मम्मीनी आणि मी. महादेवाचं आशीर्वाद घेतला आणि दूध पिऊन मग घरी गेलो. आणि असा होता आजचा छोटासा व्लॉग. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपली भेट सारखी होत राहील. तर भेटूयात असेच ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय ऑल फ्रेंड्स, मीट यू नेक्स्ट ब्लॉग.